याचा पदर अँकल पासून येतो वरती, नॉर्मली पदर आपल्या गुडघ्यापासून असतो आणि सध्या लग्नांमध्ये ट्रेंडिंग आहे, खूप ट्रेंडिंग आहे. राजलक्ष्मी ही ब्राह्मणी आहे, ती पारंपरिक साडी ज्या पूर्वीच्या बायका नेसायच्या, ही अखंड शिवतो आपण. ही उसवून आपण सहावारी करू शकतो आणि अशा फोल्ड करून ठेवल्या ना तर साड्या व्यवस्थित राहतात. त्या सगळ्या साड्या आपल्या 10 वारीच आहेत. बनारसी पासून आहेत, कॉटन सिल्क आहेत, सॅटिन सिल्क आहेत. लहान मुलींचे 800 रुपये चार्जेस आहे. साडी आणि ब्लाऊज दोन्ही शिवून देते त्याच्यातच. बाहेरगावीतून म्हणजे माझ्या UK, US, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, तिथून माझ्याकडे सगळे कस्टमरचे फोन येत असतात. तर नमस्कार आणि स्वागत आहे तुमच्या M4 नाईटच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण आलो आहोत दादर येथे. तर दादर वेस्ट येथील पूजा कलेक्शन या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर आता गुढीपाडवा हा सण जवळ येतोय, त्याचबरोबर लग्न सराईचा सीझन सुद्धा जोरात सुरू आहे. आणि मग त्यासाठी तुम्हाला जर 9वारी साडी किंवा 6वारी साडी म्हणजे गोल साडी वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये शिवून हवी असेल किंवा भाड्याने हवी असेल तर तुम्हाला दादर वेस्ट येथील पूजा कलेक्शन या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. आणि त्याचबरोबर ह्यांच्याकडे 9वारी साडीचं भरपूर असं कलेक्शन आहे. तर नक्की कोणकोणत्या पद्धतीमध्ये हे साड्या शिवून देतात आणि काय चार्जेस असणार आहेत चला जाणून घेऊया त्यांच्याकडून. इकडे नेमकं यायचं कसं, तर हा बघा, हा प्लाझा सर्कल आहे आणि या प्लाझा सर्कलच्याच बाजूला दी गिरगाव पंचडेपो आहे. आणि दी गिरगाव पंचडेपोच्या बाजूला अशी छोटीशी गल्ली आहे. त्या गल्लीमधून तुम्हाला सरळ यायचं आहे आणि सरळ आलात की तुम्हाला इथे हे पूजा कलेक्शन स्टोअर भेटेल. आणि जर दुसरा लँडमार्क सांगायचा झाला तर समोर तुम्ही छबिलदास गल्ली बघताय, सफारीचं शोरूम बघताय आणि त्याच्या एक्झॅक्टली समोर दी गिरगाव पंचडेपोच्या बाजूच्या गल्लीमध्ये हे पूजा कलेक्शन स्टोअर आहे. आता आपल्याबरोबर पूजा कलेक्शनच्या ओनर आहे शर्मिलाजी. खूप खूप स्वागत आहे तुमचं ब्लॉगमध्ये. नमस्कार. तर सर्वप्रथम तर तुमच्याकडे कोणकोणत्या पॅटर्न्समध्ये साड्या शिवून मिळतात आणि साधारण काय चार्जेस आहे? मी 9वारी साड्या सगळ्या प्रकारच्या शिवते आणि एक 6वारी साड्या पण आता चालू केलेल्या आहेत रेडी टू वेअर. 9वारींच्या साड्यांची रेंज आहे 800 ते 1200 पर्यंत आहे आणि 6वारी साडीची रेडी टू वेअर साडीची रेंज आहे 600 रुपीज. आणि ब्राह्मणी पेशवाई मस्तानी एका तासात पण मी शिवून देते साड्या. आणि सोवळं पण जेंट्स लोकांचं सोवळं धोती आम्ही शिवून देतो. ही राजलक्ष्मी साडी आहे, याची स्टिचिंग 1200 रुपये आहे. याला पूर्ण लाइनिंग वगैरे असतं, लेगिंग शॉर्ट घालायची गरज नसते आणि ट्रेंडिंग आहे. जर राजलक्ष्मी नवरीनी घातलं तर नवरदेव राजलक्ष्मी धोती पण घालतात, असे ट्रेंड आहेत. म्हणजे प्रत्येक साडीवर प्रत्येक धोतर आम्ही तसं त्या प्रकारे शिवून देतो. ही ब्राह्मणी आहे, ती पारंपरिक साडी ज्या पूर्वीच्या बायका नेसायच्या, ब्राह्मणी, मराठमोळी, या पारंपरिक साड्या आहेत. त्यांची चार्जेस आहे 800 रुपये. ही आता सध्या ही पण ट्रेंडमध्ये साडी आहे, याची रेंज आहे 1000 रुपये. ह्याला धोती साडी म्हणतात. त्या ज्या लहान वगैरे मुली असतात, बारीक असतात, त्यांना त्या 6वारीमध्ये पण होतात. पण नॉर्मली जर मोठ्या हेल्दी लेडीज असेल तर त्यांना 9वारी साडी लागते. नंतर ही आहे कोल्हापुरी. ही पण कोल्हापूर वगैरे गावच्या साईडच्या बायका नेसतात कोल्हापुरी साडी. नंतर आता गणपती गौरी असतात, तर गौरीसाठी गौरी जे मेजरमेंट असेल त्या प्रकारच्या साड्या 9वारी साड्या शिवून देते. नंतर ही आहे रेडी टू वेअर साडी 6 नेसता येत नाही, एकदम इझी करतो आम्ही. फक्त हुक लावायचं आणि पदर घालायचं, बस एवढंच आहे रेडी टू वेअर साडी. त्याचे चार्जेस आहे 600. नंतर आहे डान्सच्या साड्या, भरतनाट्यम आहे, लावणी आहे, या पण साड्या आम्ही शिवून देतो. हे पारंपरिक धोती, ब्राह्मणी धोती वगैरे असते ती, त्याचे चार्जेस 400 रुपये. ही पेशवाई मस्तानी, पेशवाई साडी म्हटलं की ही, याचे पण चार्जेस 800 रुपये. ही पण एका तासात होते साडी. नंतर ही आहे शाही मस्तानी. जशी आता तुम्ही राजलक्ष्मी बघितली ना तशीच आहे ती शाही मस्तानी, फक्त याचे प्लेट वरती फोल्ड असतात, त्याचे प्लेट खाली सोडलेले असतात. ही होते शाही मस्तानी. हे पॅटर्न सगळे शिवून देते मी. आता मी आधी पहिला ब्राह्मणी दाखवते तुम्हाला. ही ब्राह्मणी साडी, ही अखंड शिवतो आपण. ही उसवून आपण 6वारी करू शकतो आणि ही अर्जंट एका तासामध्ये पण होते साडी. ब्राह्मणी आणि पेशवाई मस्तानी. त्याच्या बॅक साईडने असा सिंगल काष्टा येतो हा, आणि आतमध्ये लाइनिंग वगैरे लावलेलं असतं. लेगिंग शॉर्ट्स घालायची गरज नाही. हा अस्तर आहे, झीप आहे, हे पूर्ण अखंड असते साडी. आणि कंप्लीट साडीला कंप्लीट असतं, 3/4 अस्तर असतं. लेगिंग शॉर्टची गरज नाही, फक्त पदर घेऊन पिनअप करायचा. आणि याची पोटाकडची फक्त बॉर्डर अशी कट केली जाते, मग ती उसवताना ही पुन्हा जॉईन करता येते. ही आम्ही प्रत्येक साडी बरोबर देतो. आणि अशा फोल्ड करून ठेवल्या ना तर साड्या व्यवस्थित राहतात, चुरगळ्या पडत नाही. ही पेशवाई मस्तानी, ही तशीच असते, ब्राह्मणी सारखंच लुक असतं, फक्त साईडला झिगझॅग येतं, बाकी सेम लुक असतं ब्राह्मणी सारखं. बॅक साईडनी काष्टा,
आणि फक्त घेऊन पदर पिनअप करायचा असतो आणि अस्तर लाईनिंग आतमध्ये. ही आहे शाही मस्तानी. शाही मस्तानी याला पूर्ण अस्तर असतं आणि ह्याला असा पाठीमागे सिंगल कास्ट आहे. हा बॅक साईड कास्ट. कोणाला डबल कास्ट हवं असेल तरी पण आम्ही शिवून देतो, पण मोस्टली घेत नाही. पण ज्या हेल्दी लेडीज असते त्यांना डबल कास्ट छान दिसतो, स्लिम लेडीजला एवढं नाही वाटत. हा ही राजलक्ष्मी पॅटर्न, ते पण छान वाटतं एकदम. आणि सध्या लग्नांमध्ये राजलक्ष्मी पॅटर्न खूप ट्रेंडिंग आहे. राजलक्ष्मी त्याला पण पूर्ण लाइनिंग वगैरे असतं. बॅक साईडनी सिंगल कास्टचा. डबल हवा असेल तर डबल करता येतो, फक्त पदर घेऊन पिनअप करायचं. आता हे पण हे सध्या ट्रेंडिंग मध्ये चालू आहे. धोती साडी म्हणतात त्याला, राजेशाही म्हणतात, शाही कोल्हापुरी म्हणतात, असे वेगवेगळे नावं आहेत त्याला. तर ही पॅटर्न आहे. याचा पदर अँकल पासून येतो वरती. नॉर्मली पदर आपल्या गुडघ्यापासून असतो, पण याला पदर अँकल पासून येतो, असं खालून येतो वरती. ही पण साडी खूप सुंदर दिसते. मटेरियल आहे वेल्वेटचं आहे. ते बाहेरून कस्टमरनी आणलं तरी चालतं किंवा माझ्याकडे घेतलं तरीही चालतं. हा, या साड्यांना, धोती साड्यांना आम्ही कमरपट्टा पण देतो बनवून. आणि ह्या पॅटर्न मध्ये शिवून घ्यायची असेल तर किती चार्जेस? शिवायचे 1000 रुपये चार्जेस आहे. याला पण पूर्ण लाइनिंग, चेन, नॉट सगळं असतं. 1 ते 2 दिवस. ही कोणत्या पद्धतीने साडी शिवली आहे? ही रेडी टू वेअर आहे. 6 वारी साडी आहे. ज्यांना कोणाला नेसता येत नाही ती दाखवते तुम्हाला. याचं हुक लावायचं आणि फक्त घेऊन पदर पिनअप करावं लागेल. याची रेडी टू वेअर साडी येते अशी. ते माझ्या साईजची नाहीये, कस्टमरची म्हणून दाखवली. याच्यामध्ये कम्प्लीट साडीला असा परकर कोणी परकर आणून दिला तर अटॅच करतो. जर नेटच्या साड्या असेल तर त्याला अटॅच करायची गरज आहे. आता याला अटॅच केलेला आहे, परकर अटॅच केलेला आहे. त्यांनीच आणून दिलेला कस्टमरांनी. हा अटॅच केलेला आहे. 600 रुपये स्टिचिंग असते. आणि लहान मुलींसाठी पण तुम्ही साड्या आणि ड्रेसेस शिवून देता का? लहान मुलींच्या पण साड्या मी शिवून देते. एक 6 महिन्यापासून ते एक 10 वर्षापर्यंत मी साड्या शिवते. आणि त्यांनी साडी आणून द्यायची 6 वारी. त्याच्यामध्ये पॅटर्न जसं सांगू तसं साडी आणि ब्लाऊज मी दोन्ही शिवून देते लहान मुलींना. 9 वारी पण, हा 6 वारी पण शिवून देते. बरोबर. लहान मुलींचे 800 रुपये चार्जेस आहे. साडी आणि ब्लाऊज दोन्ही शिवून देते. त्याच्यातच आम्ही 9 वारी साड्या शिवून देतो. तर थोडं माझ्याकडे कलेक्शन पण आहे 9 वारी साड्यांचं. जर तुम्ही चॉईस केलं तर इथे पण मी घेऊन शिवून देते किंवा बाहेरून आणलं तरीही चालतं. कंपल्सरी नाही की माझ्याकडे घेणं आहे. या साड्यांची काय काय क्वालिटी आहेत. या 2000 वाल्या साड्या आहेत. त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस आहे. काय काय 9 वारी साड्यांमध्ये ब्लाऊज पीस येत नाही, प्रत्येक साडीमध्ये येत नाही आणि शिवायला आपल्याला 10 वारीच लागतात. त्या सगळ्या साड्या आपल्या 10 वारीच आहेत. बनारसी पासून आहेत, कॉटन सिल्क आहेत, सॅटिन सिल्क आहेत. आणि या साड्यांमध्ये काय प्राइस रेंज आहे? कॉटन सिल्क आहे. 1500 ते 5,500 पर्यंत साड्यांचे कलेक्शन माझ्याकडे आहे. हे धोतर आहे. हा, मेजरमेंट घेऊनच शिवतो धोतर पण. जसं नवरीचं साडी असेल त्या कॉन्ट्रास्ट मध्ये नवरदेव धोती घेतात आणि शिवून घेतात. जसं नवरी जे डिझाईन चूज करेल तसं त्या डिझाईनचं आम्ही धोतर शिवून देतो. आता हे असं ब्राह्मण पद्धतीचं धोतर आहे. फ्रंट साईज आहे, हे बॅक साईड आहे. आणि ह्या पॅटर्न मध्ये किती चार्जेस आहेत? याचे 400 रुपये. जसं पॅटर्न असतील धोतीचे वेगळे, पण या ब्राह्मण पद्धतीचे 400 रुपये. आणि धोतराचं कापड सुद्धा तुमच्या इथेच मिळेल? आणून दिलं तरी चालतं. असं काही नाही कंपल्सरी की माझ्याकडेच घ्यायला पाहिजे. आणतात पण बाहेरून. आणि तुम्हाला कस्टमरची ऑर्डर जी आहे ती कुठून कुठून येते? माझ्या आपल्या मुंबईतून आहे, भारतातून आहे आणि विदेशातून पण भरपूर आहेत. माझ्या बाहेरगावीतून म्हणजे माझ्या UK, US, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, तिथून माझ्याकडे सगळे कस्टमरचे फोन येत असतात. कंटिन्यू असतात. सगळे माझे व्हिडिओ वगैरे काय पण इन्स्टाला वगैरे बघतात आणि मग ते कॉल करतात आणि त्या ऑर्डर वगैरे देतात. साड्यांना त्यांना मी ऑनलाईन फोटो पाठवते. मग ते मेजरमेंट घरच्या घरी देतात आणि मी त्यांना कुरिअर करून टाकते. कुरिअरचे चार्जेस बाहेरगावी परदेशातले तर जास्तच असतात आणि आपल्या इंडियामध्ये हवं असेल तर 100 ते 200 रुपये चार्ज लागतात. कुरिअर 1-2 दिवसात लगेच पोहोचतं कुरिअर. आणि मेजरमेंट ते व्हॉट्सअपला पाठवतात मला. आणि त्याचबरोबर तुम्ही ह्या रेडी टू वेअर साड्या भाड्याने सुद्धा प्रोव्हाइड करता? हो, साड्या आम्ही 9 वारी साड्या भाड्याने पण देते. त्याचं रेंट आहे 500 रुपये भाडं, 2000 डिपॉझिट. समजा उद्या तुमच्याकडे काय कार्यक्रम असेल तर आज घेऊन जा, उद्या घाला आणि परवा घेऊन या. असं म्हणजे 3 दिवसाचं माझं असतं. 500 रुपये रेंट. अच्छा, म्हणजे मुंबई आणि मुंबईच्या आसपास? मुंबईच्या आसपास 1 डेच असतं ना. कारण की बाहेरगावी कोणी गेलं तर 3-4-5 दिवस असेल तर त्याचं एक्स्ट्रा भाडं लागतं. पण मुंबईत ते होतं. आज घेऊन जा, उद्या घाला आणि परवा घेऊन या. आणि स्टोर ऑल डेज ओपन असतं? ऑल मंडे ऑफ असतं. बाकी हा, आणि टायमिंग आहे 11:30 ते 11:30. तर असा होता आजचा व्लॉग. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट करा आणि एन फॉर नाईक ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.